नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी मुळे हिची वॉटर पोलो आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या शिबिरासाठी निवड. आणि ठाणे महानगरपालिकेनं शिल्लक निधी राज्याकडे पाठवलाच नाही. जुन्याच कामांची नवीन बिलं दाखवून फसवणूक. ठाणे महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा. संजय केळकर. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं आपले पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाची आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे ग्रामीण जिल्ह्याकरता एक पोलीस डिजिटल व्हॅन सुरू करण्यात आली असून या डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकूण 741 गावं असून ही पोलीस डिजिटल व्हॅन जिल्ह्यातील दुर्गम गावं, आदिवासी पाडे, खेडी अशा ठिकाणी पथनाट्य आणि ॲनिमेशन शॉर्ट फिल्मद्वारे जनजागृती आणि प्रबोधन करणार आहे. नवीन कायद्यांविषयी जागरूकता, भारतीय न्याय कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय साक्ष कायदा, लोकाभिमुख कायद्याची माहिती आणि जनजागृती करण्याचं काम या पोलीस डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही पोलीस डिजिटल व्हॅन ठराविक दिवसानुसार त्या गावामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, आदिवासी वस्त्यांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन अंधविश्वास, बालविवाह, लैंगिक अत्याचार अशा घटना रोखण्याकरता आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या तक्रारी प्राथमिक स्वरूपात दाखल करून घेणार आहे. या पोलीस डिजिटल व्हॅनमध्ये 3 ते 4 महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी नागरिकांच्या तक्रारीचं निवारण आणि प्राथमिक स्वरूपात तक्रार लिहून घेण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. या पोलीस डिजिटल व्हॅनमुळं आता ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जावं लागणार नसून त्यांच्या तक्रारीचं निवारण या पोलीस डिजिटल व्हॅनमध्येच होणार असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी यांनी दिली आहे. ठाणे शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनानं 3,000 कोटी रुपये पाठवले, पण अधिकाऱ्यांनी शिल्लक निधी परत पाठवलाच नाही. शिवाय जुन्याच कामांच्या नव्यानं निविदा आणि नवीन बिलं काढून निधी लुटला. महानगरपालिकेत अधिकारी आणि ठेकेदारांची अभद्र युती असून कोट्यावधींचा भ्रष्टाचार होतोय. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून महानगरपालिकेची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात केली आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात विकास कामांच्या मुद्द्यावर बोलताना आमदार संजय केळकर यांनी नगर विकास विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामं यावर भाष्य केले. 2021 ते 2025 या काळात ठाणे शहरातील विकास कामांसाठी 5,044.89 कोटी निधी शासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी 3,000 कोटी महानगरपालिकेला पाठवण्यात आले. मात्र विकास कामं करून शिल्लक राहिलेली रक्कम राज्य शासनाकडे परत पाठवणं बंधनकारक असताना पालिका प्रशासनानं निधी परत पाठवला नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या भल्यासाठी कोट्यावधीचा निधी नगर विकास विभागाच्या माध्यमातून महापालिकेला दिला. मात्र अधिकाऱ्यांनी ठेकेदार धार्जिणे निर्णय घेऊन लूट केली. रस्त्यांच्या UTWT कामासाठी 600 कोटी रुपये महानगरपालिकेला देण्यात आले. मात्र त्यातही अनियमितता आणि भ्रष्टाचारच अधिक झाला. जुनी कामं आणि नवीन निविदा, नवीन बिलं दाखवून अधिकारी आणि ठेकेदारांनी लूट केले.
खऱ्या कामांसाठी शासनाचा पैसा वापरलाच गेला नाही, या सर्व भ्रष्टाचारामागे कोण आहे याचा त्वरित शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळं निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. प्रभागात प्राणी प्रश्नावरून वाद झाला. या वादादरम्यान माजी नगरसेविकेसोबत गैरवर्तन केल्याचा एका कार्यकर्त्यावर आरोप आहे. शिंदे गटाचे दोन्ही गट पोलीस ठाण्यात एकत्र आले आणि पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच राडा झाला. दिलीप दाखिनकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि मल्लेश शेट्टी यांच्यावर मारहाणीचे आरोप झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून यंदा स्वागत यात्रेचं हे 27वे वर्ष आहे. या वर्षीच्या यात्रेत स्व या संकल्पनेवर आधारित स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंबन या समृद्ध संस्कृती जीवनाच्या पंचसूत्रीवर चित्ररथ असणार आहेत. यावर्षी डोंबिवलीतील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा 27व्या वर्षात पदार्पण करत असून त्याच उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. या व्यतिरिक्त आठवडाभर धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं असून कार्यक्रमांची संरचना ही समाजातील सर्व घटकातील आणि सर्व वयोगटांना नजरेसमोर ठेवून करण्यात आलेली आहे. हुक्का पार्लर व्यवसायावर बंदी असून याबाबत गुन्हे दाखल केले तर 3 वर्षाची शिक्षा आहे. पण ठाणे शहरात मात्र हुक्का पार्लर चालकांवर असे गुन्हे पोलिसांकडून दाखलच होत नाहीत, अशी खंत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शहरात शोध मोहीम सुरू करून ठोस कारवाई करण्याचे आदेश तात्काळ देण्यात येतील असं सांगितलं. ठाणे शहरात तरुण पिढी हुक्का पार्लर संस्कृतीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हुक्का पार्लर मुक्त ठाणे शहरासाठी लोक चळवळ उभारली, त्याला यशही आलं. पोलिसांनी कारवाया केल्यानं 60% हुक्का पार्लर बंद झाले. पण अद्याप देखील 40% पार्लर्स सुरू असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी सभागृहात दिली. शहरात थेट हुक्का पार्लर सुरू आहेतच, पण हर्बलच्या नावाखाली देखील हुक्का पार्लर सुरू आहे. एवढंच नव्हे तर परमिट रूमच्या मागे देखील हा व्यवसाय सुरू असतो. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जाते आहे. समाज माध्यमांवर छुप्या आकर्षक जाहिराती प्रसारित केल्या जात असून त्या ठिकाणी गेलं की हुक्का पार्लर असल्याचंच आढळून येतं. या हुक्का चालकांना व्यवसाय बंद करण्याची पोलिसांकडून फक्त समज दिली जाते, पण या व्यवसायावर ठोस कारवाई करण्यात पोलीस कुचराई करत असल्याचं केळकर यांनी सांगितलं. ठाणेकर तरुणांना देशोधडीस लावणारे हे हुक्का पार्लर कायमस्वरूपी बंद न करण्यामागे कोणतं राजकारण आहे, कोणतं अर्थकारण आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करून शहरात कॉम्बिंग ऑपरेशन करून हे व्यवसाय त्वरित बंद करण्यात येतील का, असा प्रश्न आमदार केळकर यांनी उपस्थित केलाय. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाणे शहरात शोध मोहीम सुरू करून हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश आजच देण्यात येतील असं सांगितलं. यंदा आंब्याचा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या विविध प्रकारचे आंबे दाखल झाले आहेत. सध्या कोकणातील आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून 15 मार्चपासून ते 15 मे पर्यंत हा हंगाम चालणार आहे. मात्र दरवर्षी हा हंगाम 4 महिने चालतो. यंदा मात्र हा हंगाम 2 महिनेच चालणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्याचसोबत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सध्या आंब्याची आवक वाढली असून ग्राहकांचा प्रतिसाद देखील चांगला पाहायला मिळतोय. त्याबरोबरच देवगडच्या हापूस आंब्याला यंदा मोठी मागणी आहे. आंब्याची एक पेटी सध्या 2,500 पासून ते 6,000 रुपयांपर्यंत सुरू आहे. येत्या काही दिवसात दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहक मोठ्या प्रमाणात आंबे खरेदी करत असून या आठवड्यात आंबे खरेदीला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थानं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याच्या हंगामाला सुरुवात झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा इथल्या द्वितीय वर्ष MBBSची विद्यार्थिनी तन्वी मुळये हिची 11व्या वॉटर पोलो आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या शिबिरासाठी निवड झाली आहे. शिबिरात निवड झालेल्या देशभरातील 25 खेळाडूंमधून ऑक्टोबर 2025 मध्ये होणाऱ्या वॉटर पोलो आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी संभाव्य संघ निवड करण्यात येणार आहे. तन्वी सध्या बंगलोर इथं या शिबिरात सहभागी झालेली असून हे शिबिर महिनाभराचं आहे. तन्वी वॉटर पोलो या क्रीडा प्रकारात पारंगत असून तिनं 2019 पासून विविध कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात राष्ट्रस्तरीय खेळामध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. सन 2023 मध्ये भुवनेश्वरमध्ये झालेल्या 20 वर्षाखालील वयोगटात आंतरराष्ट्रीय वॉटर पोलो प्रशिक्षण शिबिरात देखील तिला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. पालकांच्या प्रोत्साहनामुळे लहानपणापासूनच तिने वॉटर पोलो खेळाची आवड जोपासली. त्याचबरोबर अभ्यासाशी सांगड घालून तिनं शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात नीट परीक्षा देऊन प्रवेश मिळवला. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांनी देखील MBBSचा अतिशय कठीण अभ्यासक्रम सांभाळत वॉटर पोलोचा सराव चालू ठेवण्यास तिला प्रोत्साहनच दिलं. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या सराव शिबिरासाठी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची निवड झाली ही अभिमानाची गोष्ट असल्याचं महाविद्यालयाचे डीन राकेश बारोट यांनी नमूद केलं. तसंच शिबिर यशस्वीपणे पूर्ण करून संघात निवड व्हावी यासाठी त्यांनी तन्वीला शुभेच्छा देखील दिल्या. ठाणे शहरात आज देखील अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. बाळकुंपाडा नंबर 1, नंबर 2, नंबर 3 यामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर तक्रारी देऊन देखील कारवाई होतच नाही. त्या इमारतीमध्ये लोक राहायला येण्याची प्रशासन वाट पाहते का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला. कांदळवनांची कत्तल करून मातीचा भराव, चाळी, गोदामं बांधली जात असून सहाय्यक आयुक्त, परिमंडळ उपायुक्त, अतिक्रमण विभाग सर्वजण ढिम्म आहेत. न्यायालयानं महानगरपालिका अधिकाऱ्यावर 3 वेळा दंडात्मक कारवाई केली, पण प्रशासन आता कोर्टाला देखील घाबरत नसल्याचं केळकर म्हणाले. ठाण्यात पुनर्विकासाच्या नावाखाली काही विकासक रहिवाशांची प्रचंड आर्थिक लूट करत असल्याची अनेक प्रकरणं आहेत. पैसे देऊन देखील रहिवाशांना घरं मिळतच नाहीयेत. 2 वर्षाची मुलं आता कॉलेजला जाऊ लागली तरी इमारतीची एक वीट देखील रचली गेलेली नाही. रेरा विकासकाला मुदतवाढ देते पण रहिवाशाला न्याय मात्र काही मिळत नाही. अशा विकासकांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केळकर यांनी यावेळी केली. राज्य शासनानं याबाबत एक नियमावली तयार करावी. मुदतीत इमारत उभी राहिली नाही तर विकासकानं रहिवाशांना विकासासाठी ना हरकत द्यावी अशा सूचना देखील केळकर यांनी केल्या. आमदार केळकर यांनी जिल्हा परिषदेतील रिक्त पदं त्वरित भरण्याची मागणी केली. 2014 पासून कनिष्ठ विस्तार अधिकारी पद रिक्त असून वर्ग 2 आणि 3 ची पदं देखील रिक्त आहेत. ही पदं तातडीनं भरून यंत्रणेवरील कामाचा ताण त्वरित दूर करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळत असताना त्यांच्या कुटुंबांना सुखानं जगता यावं अशी माझी भावना आहे. त्यामुळं त्यांच्या वसाहती नीटनेटक्या सुविधायुक्त असाव्यात यासाठी 37 कोटींची मंजुरी घेऊन दुरुस्ती सुरू केली. मात्र आता ठेकेदारांना पैसे मिळत नसून दुरुस्तीची कामं बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या कामासाठी तातडीनं अर्थपुरवठा करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग
आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. डिजिटल व्हॅनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावखेड्यात जाऊन जनजागृती करण्यात येणार. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी तन्वी मुळे हिची वॉटर पोलो आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या शिबिरासाठी निवड. आणि ठाणे महानगरपालिकेनं शिल्लक निधी राज्यांकडे पाठवलाच नाही, जुन्याच कामांची नवीन बिलं दाखवून फसवणूक, ठाणे महापालिकेच्या कारभाराची चौकशी करा, संजय केळकर. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.